तिला काय झालं हे कुणालाच कळत नव्हतं. त्यांना वाटायचं परीक्षेचं टेन्शन असेल. दिशाही काहीच बोलत नव्हती. हे सर्व तिच्या लक्षात येत होतं. निशाच्या वागण्यावरून तिच्या लक्षात आलं होतं. तिला सारखं वाटत होतं कदाचित यांचे काहीतरी भांडण झाले असेल. तिला राहवलं नाही. ती सुमेधला भेटायचं ठरवते. ती कॉलेजला जाते. कॉलेजला गेल्यावर तो तिला दिसतो. ती त्याला आवाज देते. तिला राहावत नाही. ती त्याला थांबण्यास सांगते. ती त्याला सांगते निशाचं वागणं दिवसेंदिवस खूप विचित्र होत चाललं. ती नीट कुणाशी काहीच बोलत नाही. सारखी आपल्याच विचारात असते. नीट जेवण पण करत नाही आणि ती कॉलेजमध्ये पण आज आली नाही. तू काही गैरसमज करून घेऊ नकोस. मला काळजी वाटायला लागली. मला पण ती काही सांगत नाही. सारखी आपल्याच विचारात राहते ती. मला पण काय करावं कळत नाही. तुला एक विचारू का? पण तू काही गैरसमज करून घेऊ नकोस. दोघेही समाधानी आणि आनंदी होते. माणसाचं नशीब पण कसं आहे, क्षण लागत नाही नशीब बदलायला. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही कारणाने येत असतो. काही व्यक्ती खूप खास असतात. ते आपल्यालाही कळत नाही काही क्षणाला ते का आले आपल्या आयुष्यात. नात्याला समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपली पात्रता असते ना आपले वय, पण तरीही त्या व्यक्तीबद्दलची ओढ असते. तो मनाशी मनाचा जुडलेला एक नाजूक धागा असतो. त्यांचं आपल्या आयुष्यात येणंही खूप खास असतं. ते काहीतरी आपल्याला देऊन जातात. मग ते दुःख असो किंवा सुख आणि आठवणी ते आपल्याला भरभरून देऊन जातात. त्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. ते नेहमी आपल्या आठवणीत राहून जातात. नशीब पण आपली परीक्षा घेत असते. पण आपण हसत त्याला सामोरं जायचं असतं. कारण नशिबाचे खेळ हे वेगळेच असतात. तेव्हा काहीच करू शकत नाही.